महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पूर्ण शासकीय सन्मानासह कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरत आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र पाठवून यासाठी आवश्यक परवानगी देण्याची विनंती केली आहे। रवींद्र चव्हाण यांनी आपल्या निवेदनात जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी वारशाचा प्रतीक असल्याचे नमूद केले आहे। भगवा ध्वज हा शौर्य, त्याग आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक असल्याने तो जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी फडकवण्यास परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। सागरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या किल्ला संवर्धन आणि स्वच्छता अभियानालाही या निर्णयामुळे अधिक बळ मिळेल असे त्यांनी पत्रात म्हटले आहे। आता केंद्र सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे। म्हसळा आणि रायगड जिल्ह्यातील अशा सुपरफास्ट घडामोडींसाठी आत्ताच आमच्या महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती होईल, म्हसळा।